नमस्कार मंडळी, जय गणेश, जय देव माझा. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7. आजची तारीख आहे 1 ऑगस्ट. म्हणजे आज आपल्या लाडक्या देव माझा उमरखाडीच्या राजाचा पाटपूजन सोहळा आहे. या व्लॉगमध्ये पाटपूजन सोहळ्याची पूर्वतयारी, कार्यकर्त्यांची गडबड कशी असते तर या व्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. तो आप कितने साल से कलर मार रहे हो ट्रॉली को? 32 साल से. अरे तो हा कुठे गेला? बघा बघा, जिम मध्ये अडीच. मित्रांनो, पाठपूजन असो कोणता इव्हेंट असो दे, मस्ती भंकस थांबली नाही पाहिजे. उमरखाडी मध्ये रील स्टार आले, रील स्टार. तर मित्रांनो बघू शकता, आपला 60% पण नाही काम झालेलं आहे. हे आपला हर्षद सुर्वे, हर्षद मोरे बघू शकता. याला लाईटची ऑर्डर असेल याला द्या, साऊंड, लाईट, डीजे. मित्रांनो बघू शकता, प्रत्येक कोण आहे तो? कुठचे? तर मित्रांनो बघू शकता, रात्रीचे वाजले 2:15 आणि अजूनही आपला 40 ते 50% काम झालं आहे. अजून खूप काम बाकी आहे. रात्र वैरेची आज. मित्रांनो बघा किती कामं केली आहे त्यांनी बसून बसून. यांना भूक लागली आहे, यांच्यासाठी खायची सोय तुमचा भाव करतोय. बघितला किती प्रोत्साहन भेटला भावाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. आम्ही चाललो, घेऊन येतो. तर मित्रांनो बघू शकता, भर पावसात आपल्या पोरं उपाशी नाही राहिली पाहिजे म्हणून खाय पियाची सोय आपला मंडळ नेहमीच करत असतं. तर मित्रांनो, आपली पोरं उपाशी नाही राहिली पाहिजे म्हणून त्यांची सोय तुमच्या भावाने केलेली आहे. बोला उपाशी तर मित्रांनो बघू शकता, हेच उपाशी आहेत बघा किती दिवसांनी. अमिता पुई का 2 का सोबो कोणताही उत्सव मित्रांनो कार्यकर्त्यांशिवाय अपूर्ण आहे. मित्रांनो बघू शकता, आपल्या इथे मोठे मोठे क्रिएटर्स आलेत सकाळ सकाळ. हे बघा कसं वाटतंय गॅरी? भारी वाटतंय.
उमरखाडच्या राजाचं पाठपूजन सोहळा आहे आणि सकाळचे 5 वाजले. बरोबर, सकाळची पहाट झाली आहे. म्हणजे उत्सवाबद्दल काय बोलशील? आता मला असं वाटतं की मी इकडेच थांबलं पाहिजे, म्हणजे उद्याचं काही मिस नाही करणार. नाही, भारी वाटतंय. तयारी वगैरे आपले ट्रस्ट लागतायत. उद्या राडा होणार आहे. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. मित्रांनो, वाजलेत सकाळचे 4 आणि देव माझा भक्त पाठपूजनाच्या तयारीसाठी फुलांचा डेकोरेशन करण्यासाठी आलो आम्ही पहिला. मित्रांनो, सकाळचे वाजलेत 6:30. आज आहे आपल्या लाडक्या उमरखाडीच्या राजाचा पाठपूजन सोहळा. मी, अर्चित, अंश आणि आर्यन अजूनही झोपले नाही आहेत. फक्त एकच आहे, आपला उमरखाडीच्या राजाचा पाठपूजन सोहळा केवढा चांगला आणि सुंदर पार पडता येईल याच्यावरती फोकस चालू आहे. त्यासाठी आम्ही फुलं आणायला दादर मार्केटला आलेलो. पूर्ण गाडी भरलेली आहे आमची. थकलो नाहीये, फक्त एकच जिद्द आहे की देव माझा पाठपूजन केवढा जोरात करता येईल हेच फक्त आमचं चालू आहे. कोण थकला नाहीये. आमच्या चौघांपैकी नाही तर तिकडे सुद्धा मंडपामध्ये जे पोरं बसलेत हे कोणच थकले नाही. फक्त ते सर्वांचं एकच इंटेन्शन आहे की पाठपूजन केवढा जोरात करता येईल. फक्त आणि फक्त देव माझ्यासाठी, अजून कोणासाठी नाही, ना आमच्यासाठी ना कोणासाठी नाही. फक्त आणि फक्त देव माझ्यासाठी हे सर्व खटाटोप चालू आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये देव माझा लिहा.